पिंपळगाव माळवीमध्ये भाजपची जोरदार एंट्री, तरुणांचा अक्षय कर्डिलेंवर विश्वास, तरुणांची ताकद बदल घडवणार, युवा नेते अक्षय कर्डिले यांचं प्रतिपादन. गावाच्या राजकारणामध्ये मोठा बदल घडवत तरुणांनी एकमुखानं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून या प्रवेश सोहळ्यामुळं परिसरामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. श्रावण रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी तुषार सत्रे, आदित्य सत्रे, रोहित सत्रे, दीपक सत्रे, शुभम सत्रे, शिवाजी सत्रे, राजू सत्रे, ओमकार रायकर, जयेश साबळे, नवनाथ सत्रे, गणेश सत्रे, कैलास साबळे, अक्षय साबळे, ओमकार साबळे, शशिकांत सत्रे, लंकुश सत्रे, ओम भेलेकर आदी युवकांनी भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करून शक्ती प्रदर्शन केलं. श्रावण रायकर यावेळी बोलताना म्हणाले की अक्षय कर्डिले यांच्या कामाची गती, विकासाची स्पष्ट दिशा आणि सर्वसामान्यांशी असलेलं घट्ट नातं पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हाच योग्य पर्याय असल्याचा विश्वास आम्हाला वाटतो. तरुणांची ताकद बदल घडवणार, अक्षय कर्डिले युवा नेते. अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात जोरदार हल्लाबोल करत सांगितलं की पिंपळगाव माळवीतून जो संदेश गेला आहे तो फक्त प्रवेश नाही तर परिवर्तनाची नांदी आहे. गावागावामध्ये विकास पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. तरुणांच्या शक्तीवर आम्ही विश्वास ठेवतो आणि त्यांच्या बळावरच हा मतदारसंघ प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणार आहोत. राजकीय वर्तुळामध्ये खळबळ या सामूहिक प्रवेशामुळं स्थानिक राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद वाढल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. गावातील तरुणांचा हा कल इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.